घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जेवढे विपुल पाटील जॉईन आहेत. थँक्यू गोष्टजी. बघा पहिल्याच चेंडूवरती आपण सामन्यामध्ये पांडवाज आणि मोरेगाव चॅलेंजर. पहिल्याच चेंडूवरती कोणत्या क्षेत्रावरती विवेक याच्याकडून चुकी झाली. चुकीचं रूपांतर चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. म्हणजे पांडवाजा संघाला सिटी घेण्याचा 4 धावणे. दोन चेंडूंचा आतापर्यंत भेद झाला. दाखल करता 5. बघा विवेककडून अशा चुका कुठेतरी जयसा विराट संघाला कुठेतरी महाग पडू शकतो. त्यांनी चेंडू हातामध्ये जात होता. इतक्या लूज चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला की चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूला कट केलं. झोनमध्ये ढकलून काढला. तीन चेंडूंचा आतापर्यंत भेद झाला. दाखल करत 6. शाहूबाई नाना जिल्हा कल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरच्या वर्षात 2025 पर्व दुसरा स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अपील केली जाते इमानशी रोहित मागितली जाते. मोठा आवड असणार गौतम यांनी स्वतः सांगितलं. बघा चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आपण सर्वजण पाहतोय. ऑफसाईडला खेळून काढले. इमानशी चलत गतीने चेंडूवरती गेले होते पण एक धाव कंप्लीट होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दाखल करा धावा 7. शेवटचा चेंडू मार्ग ऑफसाईडला बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न. चेंडू सर मर्यादा क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी बाद पांडवाच्या संघाला. डीजेला संधी कमान डीजे. बघा पांडवांच्या संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने कोणी आपण पाहतो विराट एवढे स्टेशनच्या अंतर्गत लेख येताना गेल्या वर्षी काही लेखाजोग आहे. कार्यसम्राट नगरच्या चषकामध्ये जेव्हा पांडवाचा संघ प्रथमतः उतरला होता तर पहिला क्वालिफाय संघ ठरला होता मैदानावरती. ऑन साईडला घेऊन काढला. पुन्हा एकदा चुकीचं रूपांतर. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजेला संधी कमान डीजे. बघा मागच्या क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर सुद्धा चुकी गेलेली. चुकीचं रूपांतर विवेक कडून चुकी गेलेलं. स्वतः जेव्हा विवेक गोलंदाजी मार होती ते सुद्धा चुकी. ऑफसाईडला गेला. चांगल्या संरक्षण. धावची 4 संधी आणि धावची 4 रूपात दुसरा मृत्यू लागतोय कमान डीजे. नवीन मैदानाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता दुसऱ्या षटकाचा. पण तदनंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल काढण्याचा प्रयत्न कुठेतरी केला होता. स्टेटच्या दिशेने खेळून काढला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये विवेक यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि दुसरा ब्रेक धावजीच्या रूपात लागला. बघा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दाखल केला 10. या 10 मध्ये विचार केला तर 2 मोठे फटके आलात. म्हणजे 2 चौकारानंतर दाखल झाला 11. झोन मध्ये कक्षामध्ये चेंडू जाताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दाखल झाला 12. म्हणजे मार होती विकेट जिकडे आपण पाहतो की जलद गतीने षटक हाताळण्यासाठी सांगितला जातो खेळाडू. ऑफसाईडला फटका चांगला. 6 चेंडू धावची संधी. थोडस जलद गतीने नाही केला गेला. इतक्या स्लो चेंडू कुठे फेकला गेला की विवेकच्या हाताला लावून चेंडू स्टेटच्या दिशेने होतो. बघा स्टेटच्या दिशेने जर का सुरात चेंडू आला असता ना तर कुठेतरी 5 म्हणजे चुकी एवढा महाग पडली असते की तब्बल 5 धावा. पण तिथे गौतम 5 दिसायचे होते. चेंडूला बॅकअप दिला चांगला. स्टेटच्या दिशेने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट होतं ना. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दाखल कर धावा 14. आपण सर्वजण जोडलेला पाहतोय कार्यसम्राट नगरचे चषक पर्व दुसरं. शेवटच्या बिंदू पुन्हा एकदा साहिलकडे धावची संधी. आता काही चुकी नाही. चुकातून माणूस शिकतो आणि आता परफेक्ट रेग्युलर विवेक यांच्याकडे धावचीच्या रूपात तिसरा गडी लागतो मान डीजे.
चला तिसऱ्या गोलंदाज रोहित आपल्या संघासाठी बघा पांडवाच्या संघामध्ये नाणेफेक जिंकली कुठेतरी सांगितलं की 35-40 म्हणजे आक्रमक खेळ करण्याचा निर्णय होता मैदानाच्या आतमध्ये. पण ते आक्रमक खेळ करताना जर का तुमचे वरचे विकेट जर का लवकर जात असेल तर मागच्या बॅटरवरती कुठेतरी प्रेशर होईल. तसंच चित्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पहिले 3 गडी बाद दुसऱ्या षटकापर्यंत ऑनसाइडला एकाकडे खेळून काढला. एक धाव कंप्लीट केला. चित्राचे चेंडू पर्यंत एक धाव पुढे सरकताना रोजच्या पहिल्या चेंडूची सन्मान देऊन घेऊन काढला. बॅकफुटर आलो. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जावर हिमांशूला कुठेतरी संधी होती झेल टिपण्याची. झेल टिपला नाही. झेल टिपला नाही. एक धाव. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 16. आपण सर्वजण सोडलेला खरे सम्राट नगरचे चषक 2025 मोरगाव प्रीमियर लीग आहे. खऱ्या अर्थाने मोरगाव कट केला वाढला किनाऱ्याचं कट किया. त्या यष्टीरक्षक सहारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि सुंदर बघा यष्टीरक्षक सुद्धा सज्ज होते. या कटनी काय झालं माहिती ना कुठेतरी सिंगलला खेळण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू आला. आता या डॉटने कुठेतरी प्रेशराईज होईल की पहिला 2 चौकार आले होते 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही तर पहिला डॉट आलाय. रणनीती कुठेतरी 35-40 आव्हान सेट करायच्या मनामध्ये आहे. बॅन साईडला घेऊन काढला. अंकित चेंडूवर फुल केलं. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला. थ्रो सुद्धा चांगला आणि पंचांचं बोट सुद्धा आवत. चौथा ब्रेक ती पुन्हा एकदा धावचीच्या रूपात जाते. लगातार 3 धावची कमांड डीजे. बघा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17. शेवटचा चेंडू मार्ग असतो. ऑन साईडला फटका चांगला. पुन्हा एकदा मोनीच्या हाताला मिळून चेंडू जातो बॉन्ड लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. थांबायचं स्टेपसाठी घेऊन घेतलाय. चला आमच्या ऑफिशियल पाहायची टीम स्टेपसाठी अपील केला होता. बघा पुन्हा एकदा आपण काय करतोय स्टेपच्या दिशेने मोनिश दुसरीच खेळतो. मैदानाच्या मध्ये खेळताना 34 सुटले जातात. फटके इतकी फेल आतापर्यंत 3 चौकार विचार केला होता. 3 चौकार क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या खालतून आणि कुठेतरी हाताला लागून गेले. म्हणजे जैसे विराटचा संघ क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो पण यात चुका जर का नंतरला कॅल्क्युलेट केला तर धावफलकावरती धावा आता आपण पाहतोय 21 धावा. तिसऱ्या षटकाच्या समोर गोलंदाजी मार होते. हिमांशू आपल्या संघासाठी शेवटच्या षटक घेऊन आलाय. फुलटॉप चेंडू फटका चांगला. इंटू द गॅप सीमारेषा पार. कमांड डीजे. कुठेतरी रणनीती साधा पांडवा संघ आतापर्यंत आपण पाहिलं पहिला दुसऱ्या नंतर तिसरा षटक थोडीतरी रोहितचं सेव्ह केलं. चौथ्या षटकावर सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि फुलटॉप चेंडूला पूर्णपणे खेळून काढलं. कट केला चेंडूला. यष्टीरक्षक सुद्धा चेंडूवर जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 26 रन ऑन बोर्ड. हिमांशू आपल्या संघासाठी शेवटचे 4 चेंडू घेऊन येईल. बघा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. फुलटॉपचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅकफुटर आलो. ऑफसाईडला घेऊन काढलं. रोहित चेंडूवर जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 27 रन ऑन बोर्ड. 27 धावा धावफलक. येणारे 3 चेंडू पांडवा संघ स्वतः बघा मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या मिळाला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी येणारे 3 चेंडू किती मोठा धावफलक सेट केलं जाईल. येणारे 3 चेंडू येणारी काय वेळ तेवढाच वाद दर्शवेल.
डॉटचा कॉल, धावचीची संधी, थोडीशी जाईल, थ्रो प्रॉपर होता, एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का तर नाही. बघा थ्रो थोडासा खालती राहिला. हिमांशू कुठेतरी म्हणतोय की थोडासा वरती थ्रो असताना धावचीची संधी होती. दोन चेंडू उर्वरित, दोन चेंडू अजून बाकी. या दोन चेंडूमध्ये दाखल करते आपण धावा पाहतोय 28 रन ऑन बोर्ड. दोन चेंडूमध्ये एखादा मोठा फरक का सिंगलला जास्त महत्व, कारण की 30+ चौघांस सुद्धा या मैदानामध्ये हाड आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह केला, फटका चांगला, विवेक क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. सिंगलला डबल मध्ये डायव्हरला एक चेंडू तिकडे 4 क्षेत्ररक्षक आले आणि तीच चुकी, एकाच्या हातात सुद्धा बॉल आला नाही आणि तेव्हा काय झालं माहिती का, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावफलकाला 2 चलत गती दिली. आता धावफलकार धावा आपण पाहतो. उर्वरित एक चेंडू झाली 3-0 30. बघा चला जयसाई थोडीशी घाई करायची. वेळेचं बंधन असताना मैदानाच्या आतमध्ये किंवा आयोजन कमिटीकडून सांगण्यात येईल. जर का 15 मिनिटं झाली तर डायरेक्ट पेनल्टी आयोजन कमिटीकडून देण्यात येईल. हे सुद्धा शेवटचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त गेला. हिमांशू यांनी पहिल्या इनिंगची समाप्ती आपण सर्वजण पाहतो. 30 31 धावेचा आव्हान असणारा जयसाई विराला देऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत समोर संगीत. नेक्स्ट मॅच डाव असेल एकलव्य विरुद्ध किंजल 11. दोन्ही संघाच्या कराराला विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये तुम्ही म्हणजे साथी संघाचे तुमचे मित्र आणि क्रिकेट आवाज नवपूर भागातून बिलिंग कस्तूरची मेहर असतील. विनंती असेल वस्तूची तुम्ही नाणेफेकीच्या दिशेने जायचंय. एकलव्य दोन्ही कर्णधार आणि किंजल 11 टॉस्का बॉक्स मध्ये यायचं लगेच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी हितेश पाटील 2 कॅप्टन पोचल्यात तिकडे. चर्चा करतायत, चर्चा कसली करतायत माहित नाही. जातोय पुन्हा एकदा टॉस कपाच्या दिशेने जिकडे त्यांनी कॅप्टन रेडी आहेत. एकाचा खांद्यावर मानत माझी जर्सी, दुसरा कधी येतोय येईल असं बोललाय. ठीक आहे, हितेश यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय जिकडे एकलव्य समोर किंजल 11. मोहरीगाव क्या बात आहे. किंजल 11 टॉस जिंकलाय. यस टॉस जिंकला काय निर्णय सांगतो 5 मिनिटं थांब. ठीक आहे, टॉस वेटिंग वर आहे. घेऊन जातो सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स दिशेने जिकडे विपुल पाटील या मॅच साठी जॉईन आहेत. चला पण सामन्याच्या दिशेने येतोय. बघा पहिला चेंडू सिंगल आला तर दुसरा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षकाच्या हाताखालून चेंडू बँडलाईनच्या बाहेर. 4 सर्व धावफलक पुढे सरकले. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 6. आता सलामीवर जोडी अंकित आणि गौतम पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार होती आपण पाहतोय. नितीन ऑफ साईडला घेऊन गावलं. एक धाव कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. दोन्ही संघाचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये विजय पद घेऊन या दुसरा सामना खेळतो आणि या 7 नंतर कोणत्या संघाला आहे विजयाची 7. ऑफ साईडला कॅप्टन घेऊन गावलं. एक धाव कंप्लीट. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. बघा पांडवाचा विचार केला ना तर कुठेतरी मागच्या वर्षी या लीग मध्ये क्वालिफाय केलं होतं. हीच कुठेतरी माइंडसेट असू शकते की जास्त लीग खेळताना हा संघ आपल्याला खरं दिसत नाही, पण जेव्हा जेव्हा कार्यसम्राट नगरच्या चषकाचं आयोजन होतं तेव्हा सातत्याने या संघाची कुठेतरी एंट्री असते. आता घेऊया पहिल्या षटकाच्या समाप्तीने 9 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. दिव्य डीजे संधी. सुनील गोलंदाजी मार द्यायची आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटक पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. 1
1-0 रन ऑन बोर्ड. ऑन साईडला फटका चांगला पंचांकडे बाद मागितले निरंजन आणि कुठेतरी आमच्या ऑफिशियल अंपायरला आता कुठेतरी बोलावं लागेल आणि शेवटी पंचांना जेव्हा कन्फ्युज केलं तेव्हा कुठेतरी ऑफिशियल अंपायरला कुठेतरी आम्ही कन्फ्युज केलं. चला पाहिजे ऑफिशियल अंपायर कुठेतरी चेक करतील. तिकडे गडावर्धन पंचांची भूमिका निभावताना पहिले सोलूजी कवळ तिकडे बॅक साईडला होते पडद्याच्या मागे त्यांनी तिकडून इशारा केला होता पण आमच्या कुठेतरी ऑफिशियल टीमला थोडस त्रास द्यावा लागतो. विराट नेटवर्कच्या टीमला थोडंसं कन्फ्युज करावं लागतं. सोलूजी ब्राडो यांनी कुठेतरी इशारा करून दाखवला होता. चौकाने ते 4 काय झाले माहिती का धाव फलक पुढे सरकले. धाव फलक बाबा 2 चेंडूनंतर 14 धावा हलक्या त्यांनी खेळून काढलं. 3 चेंडूनंतर 15 धावा. आता गौतमला सुद्धा माहिती आहे कारण की सिंगलला जास्त महत्व आहे कारण की एखादा मोठा फटका पूर्णपणे मॅच त्यांच्या दिशेने आला होतो आणि जर का पांडवा संघ 1 किंवा 2 डॉट केलं तर पुन्हा गंभीर ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याच्या नंतर अंकितला मैदान सोडावं लागते. डीजेला संधी कमान डीजे साईल हलक्या त्यांनी घेऊन काढला. साईल यांचा विचार केल्यानंतर कुठेतरी जिकडे अंडर 18चे टुर्नामेंट होतात ना तिकडे या खेळाडूंनी आपल्या फलंदाजांनी खूप प्रभावित केले. जयसाई विरार कुठेतरी अंडर 18चा संघ आहे तिकडे हा खेळाडू आपल्याला फलंदाजीची ओपनिंगची भूमिका निभावताना पाहिजे पण आता जर का मोठ्या संघामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत वन डाऊनच्या भूमिकेने केलं. हा बॅटिंगचा लेवल आहे. बॅटिंगला स्वतःच्या अप केलं जातं. एक अपकमिंग यंगस्टर आहे खऱ्या अर्थाने. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 17 17 धावा धावफलका लागला. तिसऱ्या षटकाच्या आधी घेऊया ब्रेक देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी कमान डीजे. बघा येणारे 5 चेंडू येणारे 5 चेंडू महत्वाचे असतील कारण की जिकडे इक्वेशन हे 11-13चं त्याच्या आधी या 5 चेंडूवरती काय खेळ असेल ते बघितला जाईल. म्हणजे या 5 चेंडूवरती निर्बंध असेल की शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा घेतल्या जातात आणि जयसाई विरारला सुद्धा माहिती आहे साहिल आणि गौतमला सुद्धा माहिती सिंगलला जास्त महत्व. जर का एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर प्रहार केला जाईल पण त्या प्रहार करण्याच्या नावात जर का पांडवा संघ एखादा निर्धारित चेंडू आला तर तोच प्रेशर जयसाई विरार ऑफ साईडला फटका चांगला चेंडू फक्त डिक्लेअर झोन मध्ये पहिले 3 चेंडू 3ला सिंगल. आता दिवेशला सुद्धा माहिती आहे स्वतः संघाचे कर्णधार आहेत पांडवा संघाचे कर्णधार. बघा आपण युट्यूबच्या स्क्रीनवरती पाहू शकतात खऱ्या अर्थाने जिकडे बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडून प्रेक्षक वर्ग जोडलेला आहेत. लोक मॅचचा आनंद घेतात. कुठेतरी आपल्या बाल्कनीमधून आपण पाहू शकता पूर्णपणे आस्वाद घेतात मॅचचा आनंद घेतात. मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगर चषकाला कुठेतरी एन्जॉय करतात. बाल्कनीमधून सुद्धा सामन्याला तितकंच महत्व दिलं जातं. या सामन्याला सुद्धा महत्व आहे म्हणजे दिवेशच्या षटकामध्ये फक्त 6 सिंगल आलाय.
6 सिंगल नंतर धावफलक धावा डबल टू 22. शेवटच्या षटकात वेगळी एकदा डीजेला संधी आणि युट्यूबच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता किती आस्वाद घेतला जातो प्रेक्षक वर्ग. 22 धावा. सहा ची मॅच आहे. 6 चेंडू. तेवीस धावा धावफलकावर 31 धावेचं आव्हान आहे. 31चं टार्गेट आहे. बघा तुमचा एक्स्ट्रा जयसा तुमचा अतिरिक्त खेळाडू इकडे बसलेला आहे. 23 धावा धावफलकावरती लगावं लागला. 31 धावेचं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 8चं इक्वेशन आहे. चला ऑफिशियल अंपायर मॅचला स्टार्ट करा. 6-8चं इक्वेशन आहे. चला 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 थोडीशी गाडी करा. जय चुकवतात थोडीशी आमच्या ऑफिशियल अंपायर थोडीशी चूक करताना. बघा 6-7चं इक्वेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना रंगू शकतो. 6-7 मध्ये गोलंदाजी मारवरती मिथिलेश आहे. मिथिलेश ज्या मागच्या वर्षी सामना चालू होता 6-5चं इक्वेशन खेळत असताना आपल्या संघाला विजयपद सुद्धा या खेळाडूंनी मिळवून दिले. म्हणजे 6-7चं इक्वेशन अशा प्रकारे सोडून चालणार नाही. म्हणजे एखादा मोठा फटका जयसा विराट दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न असेल. पण त्या मोठा फटका खेळण्याच्या नादात जर का एखादा निर्धाव चेंडू आला त्या निर्धाव चेंडूला कुठेतरी प्रेशर मध्ये आपला संघ जाऊ शकतो. पंधरा मिनिटाचा होतो याचे सुद्धा कुठेतरी नोंद घ्यायचे. 6-7ची मॅच. पहिला चेंडू गोलंदाजी मारवरती मिथिलेश साहिल आणि पहिला चेंडूवर अशा प्रकारे दिशा चुकली गेली की डाव्या यष्टींच्या खूप बाहेर चेंडू आणि एक अतिरिक्त धाव फलकामध्ये. आता 6-7 मध्ये कुठेतरी समीकरण होते की एखादा मोठा फलका जबरदस्ती खेळावा लागेल. पण आता 6-6च्या इक्वेशन साहिलला सुद्धा माहिती आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडूला फक्त आलं की आता त्यांनी खेळून काढला. 5 चेंडू आणि 5 धावा. बघा पहिला चेंडू सरका कुठेतरी जयसा विराटचा होता. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक. 2 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. त्या 2 मध्ये 2 धावा आल्या. एक व्हाईटची सुद्धा आली होती. निर्धाव चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. चांगला चेंडू फक्त डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा आता इशारा सुद्धा आलेला आहे. 3 चेंडू आणि 4 धावा मैदानाच्या जयसा विराट पांडवास मिथिलेश मध्ये सुद्धा तितकी क्षमता आहे. दोन्ही बॅटर खेळपट्टीचा अनुभव. मिथिलेश पंचांचा निरंजनचा बोट आहे. साहिलला मैदान सोडायला लागेल स्टंपिंगच्या रूपात. कमांडीचे थँक्यू 2-4चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. साहिलचा ब्रेक थ्रू कुठेतरी महाग पडू शकतो का? मी जसा उल्लेख केला होता खेळाडू मध्ये क्षमता आहे. कमबॅक करू शकतो. 2-4चं इक्वेशन. बघा 2-4चं इक्वेशन. चला थोडीशी गाय करायची. क्षेत्ररक्षकला पाहू शकतो. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला थोडंसं वाईड दिशेने सरकवलं जाते. 2-4ची मॅच.
2 चेंडू आणि 4 धावा. मिथिलेश विरुद्ध विवेक. फटका गॅप मध्ये आहे रे, गॅप मध्ये चेंडू हाताने नाही तर पायाने अडवण्याच्या प्रयत्नाच्या नादात चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉंग्रॅच्युलेशन, जय साईराज. मिथिलेश टीम हार तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कमांड डीजे.